नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मराठी या विषयामध्ये जर तुम्हाला 91 पेक्षा अधिक गुण मिळवायचे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. यासाठी फक्त आपल्याला पाठांतर करून चालणार नाही, तर आपल्याला प्रश्नाची समज असणे गरजेचं आहे. कृतीपत्रिकेचं स्वरूप समजून घेणे गरजेचं आहे. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मराठी या विषयाच्या कृतीपत्रिकेचं स्वरूप समजून घेणार आहोत आणि त्याचा अभ्यास कसा करायचा हे देखील समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, मराठी विषयाच्या कृतीपत्रिकेचं स्वरूप समजून घेताना सर्वप्रथम आपण त्यामध्ये बघूया की किती विभाग असतात. तर यामध्ये एकूण 5 विभाग असतात. पहिला जो विभाग असतो तो असतो गद्य, आणि जसे 5 विभाग असतात तसेच 5 प्रश्न देखील या कृतीपत्रिकेमध्ये असतात. पहिला जो विभाग असतो गद्य, यामध्ये एकूण 18 गुण असतात. 18 गुण हे आपल्या पठित उतारा व अपठित उतारा यावरती आधारित असतात. बघा, पठित उतारा म्हणजे कोणता उतारा? जे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये धडे आहेत त्या धड्यामधून कोणत्याही पाठातील 2 उतारे आपल्याला येत असतात. म्हणजे एकाच पाठातील येतील असं नाही, तर कोणत्याही वेगळ्या पाठातून येऊ शकतात. असे 2 उतारे आपल्याला येत असतात आणि त्या 2 उतार्यावरती 7 गुणांचे, परत दुसऱ्या उतार्यावरती 7 गुणांचे, असे एकूण 14 गुण आपल्याला त्या पठित उतार्यावरती असतात. बरं, त्या पठित उतार्यावरती कोणकोणते प्रश्न असतात? तर आकलन कृतीवर आधारित असणारे प्रश्न असतात. आकलन म्हणजे काय? तर उतारा वाचायचा आहे, तो समजून घ्यायचा आहे आणि त्यावर आधारित असणारे प्रश्न आपण सोडवायचे आहेत. अशा पद्धतीने आकलनावरती आधारित असणारे एकूण 2 अधिक 2 म्हणजे 4 गुण अशा आपल्याला एका उतार्यामध्ये असणार आहे. त्यानंतरचा सोमताचा एक प्रश्न असतो. बघा, यामध्ये सोमत म्हणजे काय? तर आपल्याला इथं आपलं स्वतःचं मत व्यक्त करायचं असतं. इथं या उतार्याशी संबंधित एक प्रश्न आपल्याला विचारलेला असतो, जिथं आपण आपलं सोमत व्यक्त करू शकतो. आणि तो प्रश्नाचं उत्तर आपण जर व्यवस्थित पॉझिटिव्ह दिलं तर आपल्याला 3 पैकी 3 गुण देखील मिळू शकतात. असा एकूण जो आहे पहिला, तर 7 गुणांचा हा पठित उतारा असतो आणि तसाच दुसरा देखील पठित उतारा हा 7 गुणांचा असतो. जसं पहिल्या पठित उतार्यामध्ये प्रश्न होतात आकलन कृतीवर आधारित असणारे 4 गुण व सोमतावर आधारित असणारा एक 3 गुणाचा प्रश्न. अशा पद्धतीने या ठिकाणी देखील आपल्याला 7 गुणांचे प्रश्न पाहायला मिळतात. तर याची आपल्याला विशेष अशी काही पाठांतर करायची गरज नाही. आता तुम्ही बघताल की मराठीचे जे पाठ्यपुस्तक आहे त्या मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये बघितलं तर आपण धड्याच्या खाली किंवा धड्याच्या नंतर प्रश्न उत्तर आहे, तर त्या प्रश्न उत्तराचा तुम्हाला काही पाठांतर करायची गरज नाही. तर आपल्याला ते परीक्षेला पण येणार नाही. तर आपल्याला फक्त उतारे येणार आहे आणि त्या उतार्यावरती आधारित प्रश्न येणार आहे आणि उतार्याची उत्तरे देखील आपल्याला त्याच उतार्यामध्ये असणार आहे. उतार्यावरचे जे प्रश्न असणार आहे त्या प्रश्नाची उत्तरे देखील आपल्याला त्याच उतार्यामध्ये सापडणार आहे. म्हणून आपल्याला इथं मेहनत घ्यायचं काम नाही. चला, तिसरा जो आहे तो अपठित गद्य उतारा आहे. अपठित म्हणजे जो आपल्या क्रमिक पाठ्यपुस्तकामधला नाही. क्रमिक पाठ्यपुस्तक म्हणजे आपलं आता 10वीचं जे पाठ्यपुस्तक आहे त्यातील कोणत्याही धड्यामधला हा उतारा नसतो, तर दुसऱ्याच पुस्तकातून घेतलेला हा उतारा असतो. आणि हा असतो आपल्याला बघा 4 गुणांसाठी. यावर असतात आकलन कृतीचे 2 प्रश्न असतात. आकलन कृतीचे म्हणजे काय? तर उतार्याचं व्यवस्थित वाचन करायचं, समजून घ्यायचं म्हणजे आकलन करायचं आणि त्या प्रश्नाची उत्तरे लिहायची. असे आपल्याला 2 अधिक 2 एकूण 4 गुणांचे प्रश्न या उतार्यावरती आधारित असतात आणि आपण ते व्यवस्थित जर सोडवले तर आपल्याला 4 पैकी 4 गुण मिळतात. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो विभाग आहे गद्य, तर यामध्ये आपल्याला खूप मेहनत करायचं काम नाही. फक्त आपण जर व्यवस्थित वाचन करून आकलन करून उत्तरे लिहिली तर आपल्याला 18 पैकी किमान 16 गुण तर सहज मिळू शकतात. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा जो प्रश्न आहे विभाग 2 पद्य. बघा, या ठिकाणी पद्य म्हणजे काय? तर कविता. तर आपण ज्या 8 कविता वर्षभर शिकणार आहोत किंवा अभ्यासणार आहोत, ज्या क्रमिक पाठ्यपुस्तकामध्ये आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये या 8 कविता आहे, तर या 8 कवितावरती आधारित आपल्याला 16 गुणांचे प्रश्न येणार आहे. पहिला जो आहे बघा पठित पद्य, याच्यावरती आधारित 8 गुणांचा प्रश्न असणार आहे आपल्याला. तर पहिला जो असणार आहे तो आहे आकलन कृती. आकलन कृती म्हणजे काय? तर कविता वाचायची आणि त्यावर आधारित असणारा प्रश्न समजून घ्यायचा आणि उत्तर लिहायचे. असे एकूण आकलन कृतीवर आधारित 2 प्रश्न असतात आपल्याला. त्यानंतर तिसरा जो असतो कवितेत दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा. म्हणजे कवितेतल्या, म्हणजे जी आपल्याला कविता येणार आहे त्याच कवितेतल्या 2 ओळी दिलेल्या असतात आणि त्या ओळींचा आपल्याला सरळ अर्थ लिहायचा असतो. सरळ अर्थ लिहायचं म्हणजे काय करायचं? तर त्याचा भावार्थ आपल्याला तिथे लिहायचा असतो, जो आपल्याला समजलेला आहे तो. त्यानंतर असतात बघा काव्य सौंदर्य, त्याच्याऐवजी कधी असू शकतं विचार सौंदर्य आणि कधी कधी असतं भाव सौंदर्य. अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला असतो. तर आपल्याला या ठिकाणी देखील कवितेचा भावार्थ लिहिणं आवश्यक आहे. इथे देखील आपल्याला काय करतात? 2 ओळी देतात आणि त्या 2 ओळींचा आपल्याला तिथं अर्थ लिहायचा असतो. अशा पद्धतीने पठित पद्य जे आहे त्यावरती आपल्याला 8 गुण येतात. त्यानंतर दुसरा जो असतो कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती करा.
हा असतो आपल्याला बघा 4 गुणांसाठी. या ठिकाणी कृती करण्यासाठी काय असतं तर आपल्याला 2 कविता दिलेल्या असतात आणि त्या 2 कवितेपैकी कोणत्याही एका कवितेवरती आधारित आपल्याला कृती करायची असती. तर पहिले 2 मुद्दे मी तुम्हाला अगोदर सांगतो. पहिले 2 मुद्दे म्हणजे काय असतं तर कवितेचे कवी किंवा कवयित्री लिहायचे असते. याच्यासाठी असतो 1 गुण आपल्याला बघा. आणि दुसरा जो असतो तो कवितेचा विषय किंवा कवितेचा संदेश तो लिहायचा असतो, आपल्याला लिहायचा असतो. त्या दोन्हीपैकी काहीतरी एक विचारलेलं असतं आपल्याला आणि ते असतं बघा 1 गुणांसाठी. असे 2 गुण होतात. आणि तिसरा जो मुद्दा असतो त्यातील तर तो असतो बघा की तुम्हाला कविता आवडते का किंवा नाही आवडत. तर आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणं तुम्हाला लिहायची असतात. तर या ठिकाणी आपण आपल्या मनाने आपल्याला जे मत वाटतंय त्या पद्धतीने आपण ती कारणं लिहू शकतो. आणि त्याऐवजी कधी कधी वेगळा पण प्रश्न येऊ शकतो की कवितेमध्ये असणारे कठीण शब्द आपल्याला विचारलेले असतात आणि त्यांचे अर्थ आपल्याला लिहायचे असतात. या ठिकाणी 4 शब्द आपल्याला ते विचारतात आणि त्या 4 शब्दांचे आपल्याला अर्थ लिहिले म्हणजे प्रत्येक शब्दाला अर्धा गुण असतो आणि असे 2 गुण असतात. म्हणजे अशा पद्धतीने हे 4 पैकी 4 देखील गुण आपल्याला मिळू शकतात. त्यातील तिसरा जो प्रकार असतो बघा काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. इयत्ता 9वीला तुम्ही रसविचार हा प्रकार शिकलेला आहे, जो घटक शिकलेला आहे याचा या ठिकाणी आपल्याला उपयोग होणार आहे बघा. एकूण हा 4 गुणांसाठी असतो. तर आपल्याला ज्या 8 कविता असतात अभ्यासाला त्या 8 कवितेपैकी कोणत्याही एका कवितेच्या 4 ओळी दिलेल्या असतात आणि त्या 4 ओळींच्या आधारे आपल्याला काव्यपंक्तीचं रसग्रहण करायचं असतं. मग रसग्रहण करताना आपल्याला एकूण 3 मुद्द्यांच्या आधारे रसग्रहण करायचं असतं. पहिला असतं बघा आशय सौंदर्य, दुसरा असतो काव्य सौंदर्य आणि तिसरा असतो भाषिक वैशिष्ट्य. अशा पद्धतीने आपल्याला त्याचं रसग्रहण करायचं असतं. मग आपण या ठिकाणी एकूण 16 गुणांची विभागणी बघितली की 16 गुण आपल्याला कशा पद्धतीने या प्रश्नामध्ये मिळू शकतात. म्हणजे किमान आपण या ठिकाणी 14 गुण मिळू शकतो. तर यासाठी आपल्याला काय पाठांतर किंवा काय तयारी करावं लागेल तर आपल्याला कवितेतून मिळणारा संदेश, कवितेचा विषय, त्यानंतर आपल्याला कवितेत असणारी भाषिक वैशिष्ट्ये जाणून घ्यावी लागतील, त्यानंतर कवितेमध्ये असणारे अलंकार वृत्त ते समजून घ्यावे लागतील, पाठांतर करावं लागतील आणि कवितेचे कवी किंवा कवयित्री एवढी तयारी आपल्याला या प्रश्नासाठी करावी लागणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बघा स्थूल वाचनता. स्थूल वाचन हा विभाग 3 अंतर्गत येतो आणि याच्यासाठी असतात आपल्याला 6 गुण. स्थूल वाचनच्या आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये एकूण 4 पाठ आहेत. या 4 पाठावरती आधारित आपल्याला हा प्रश्न विचारला जातो. आपल्याला इथे 3 प्रश्न दिलेले असतात बघा. 3 प्रश्न असतात. 3 प्रश्नापैकी कोणतेही 2 आपल्याला सोडवायचे असतात. म्हणजे 3ही लिहायचे नसतात तर फक्त 2च सोडवायचे असतात आणि प्रत्येक प्रश्नाला गुण असतात 3. अशा पद्धतीने 3 गुणाचे 2 प्रश्न जर सोडवले तर एकूण 6 गुणांचे हे प्रश्न असतात. आणि स्थूल वाचनचे जर प्रश्न आपण बघितले तर ते पाठ्यपुस्तकामधूनच येतात. इतर कोणताही उतारा किंवा इतर कोणत्याही ठिकाणून ते प्रश्न विचारलेले नसतात. आपल्याला जे क्रमिक पाठ्यपुस्तक आहे आणि स्थूल वाचनच्या नंतर जे प्रश्न उत्तरे असतात तेच प्रश्न उत्तरे आपल्याला या ठिकाणी येत असतात. म्हणून आपण त्याची तयारी तिथूनच करायची आहे. तर बघा प्रश्नाचे प्रकार कशा पद्धतीने असू शकतात. एकतर पाठाचा आशय असू शकतो. आशय म्हणजे पाठाची मध्यवर्ती कल्पना. त्यानंतर लेखकांचा विचार असू शकतो. लेखकाने एखाद्या पात्राविषयी एखाद्या घटनेविषयी जर तिथे विचार मांडले असतील तर त्याबाबत देखील प्रश्न असू शकतो. त्यातील घटना असतात, प्रसंग असतात किंवा पात्र असतात यांच्या भोवती देखील कधी कधी प्रश्न विचारलेले असतात. त्यानंतर दिलेल्या मुद्द्यावरती आपल्याला व्यवस्थित समर्पक असं उत्तर लिहायचं आहे आणि आपण इथे व्यवस्थित उत्तर लिहून आपण किमान 6 पैकी 5 गुण मिळवू शकतो. त्यानंतरचा पुढील प्रश्न प्रकार आहे बघा भाषा अभ्यास आणि हा येतो विभाग 4 मध्ये. भाषा अभ्यास म्हणजे काय तर व्याकरण. व्याकरण या घटकावरती आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळवण्याची संधी असते. म्हणजे या ठिकाणी आपण पैकीच्या पैकी गुण मिळवू शकतो. पहिला जो प्रश्न असतो यामध्ये अ असतो आणि दुसरा जो असतो तो असतो आ. अशा पद्धतीने 2 गटामध्ये त्याची विभागणी केलेली असते. 2 उपप्रकार असतात. तर पहिल्यामध्ये असतात अ मध्ये असतात बघा समास. समासावर आधारित आपल्याला प्रश्न विचारलेला असतो आणि समासावर आधारित 2 गुणांचा प्रश्न असतो. आपल्याला मराठीला इयत्ता 10वीला 3 समासाचे प्रकार दिलेले आहेत आणि 3 समासाच्या प्रकारावरती आधारित आपल्याला 2 गुणांचे प्रश्न असतात. समासावर आधारित असणारा जो प्रकार आहे किंवा आपल्याला इयत्ता 10वीला जे समास आहे त्या बाबतीत आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही अवश्य बघून घ्या. त्यानंतर असतात बघा शब्दसिद्धी. शब्दसिद्धी म्हणजे काय आणि शब्दसिद्धीचे प्रकार तुम्हाला जर जाणून घ्यायचे असतील तर तो देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. मग शब्दसिद्धीचे 3 प्रकार आहेत. त्या 3 प्रकारावरती आधारित आपल्याला 2 गुणांचा प्रश्न असतो. या ठिकाणी आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. नंतर असतं बघा वाक्यप्रचार. आपण जे क्रमिक पाठ्यपुस्तकामधले पाठ अभ्यासतो त्याच अभ्यासलेल्या पाठावरती वाक्यप्रचार असतात. म्हणजे त्यातूनच आपल्याला वाक्यप्रचार घेतलेले असतात. ते असतात 4 गुणांसाठी. येथे आपल्याला ना 4
वाक्यप्रचार दिलेले असतात आणि या 4 वाक्यप्रचारापैकी आपल्याला कोणत्याही 2 वाक्यप्रचारांचा अर्थ सांगायचा असतो आणि वाक्यात उपयोग करायचा असतो. तर पुढचा जो विभाग असतो याच्यामध्ये देखील आपल्याला 8 गुण असतात. या ठिकाणी आपल्याला समानार्थी शब्द विचारलेले असतात बघा. समानार्थी शब्द विचारलेले असतात. 2 शब्द असतात. 2 शब्दांचा आपल्याला त्यांचे समानार्थाचे शब्द लिहायचे असतात आणि ते असतात आपल्याला 1 गुणांसाठी. पुढचा जो असतो तो विरुद्धार्थी शब्द, तो देखील 2 शब्द विचारलेले असतात आणि असतात 1 गुणांसाठी. मग शब्दसमूहाबद्दल 1 शब्द असतो बघा. शब्दसमूहाबद्दल म्हणजे दररोज प्रसिद्ध होणारे, तर दररोज काय प्रसिद्ध होतात, दैनिक प्रसिद्ध होतात, अशा पद्धतीचा आपल्याला असू शकतो आणि तो 1 गुणांसाठी असतं. त्यानंतर असतात बघा वचन ओळखा किंवा वचन बदला. कधी वचन ओळखायला सांगितलेलं असतं किंवा कधी वचन बदलायला सांगितलेलं असतं. एक वचन आणि एक वचन आपण बघतो. त्यानंतर लेखन नियम आणि शुद्ध लेखन. या ठिकाणी आपल्याला हा 2 गुणांचा प्रश्न असतो. या ठिकाणी आपल्याला काय करतात, 4 शब्द दिलेले असतात आणि 4 शब्दापैकी योग्य अचूक असा शब्द आपल्याला ओळखून लिहायचा असतो. त्यानंतर पुढचा जो आहे विरामचिन्हे. एकूण जे विरामचिन्हे आहेत तर ते आपल्याला कधी ओळखायला सांगितलेले असतात, कधी विरामचिन्ह दिलेलं असतं आणि त्यांच्या जोड्या लावायला सांगितलेल्या असतात. ते असतं आपल्याला 1 गुणांसाठी. त्यानंतर असतात बघा पारिभाषिक शब्द. पारिभाषिक शब्द म्हणजे काय, तर पारिभाषिक शब्द म्हणजे इंग्रजीतले शब्द असतात आणि ते आपल्याला मराठीमध्ये त्यांचं ट्रान्सलेशन करायचं असतं किंवा अर्थ लिहायचा असतो. एकूण 2 शब्द येतात आपल्याला आणि त्याला असतात 1 गुण. अशा पद्धतीने हा 16 गुणांचा प्रश्न आहे आणि पैकीच्या पैकी म्हणजे 16 पैकी 16 गुण आपल्याला या प्रश्न प्रकारामध्ये मिळत असतात. म्हणून आपण याची चांगली तयारी जर केली, चांगला व्यवस्थित जर सराव केला, तर आपण फक्त आता काय एकदा समजून घ्यायचं आणि नंतर त्याच्याकडे बघायचं नाही किंवा दुर्लक्ष करायचं, थेट परीक्षेच्या वेळेस बघायचं, तर आपल्याला मार्क मिळत नाही. यासाठी आपल्याला वारंवार सराव करायला. चला आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा जो प्रश्न आहे तो आहे विभाग 5 आणि तो आहे उपयोजित लेखन. सर्वात महत्वाचा आणि सर्वाधिक गुण मिळवून देणारा हा प्रश्न आहे बघा. याला आहे 24 गुण आहेत. एकूण 24 गुणांचा हा प्रश्न आहे आणि तो 3 विभागामध्ये विभागलेला आहे. 3 उपप्रकार असतात त्याचे, अ, आ, ई. अ मध्ये असतात सारांश लेखन आणि पत्रलेखन. आता सारांश लेखन आपल्याला एक उतारा दिलेला असतो. कोणता उतारा आहे तो आपण जर बघितला तर प्रश्न पहिल्यामध्ये 3रा अपठित उतारा या ठिकाणी मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतोय बघा. स्क्रीनवरती तुम्हाला जो विभाग 1 मध्ये आहे 3रा अपठित गद्य उतारा, हाच उतारा आपल्याला सारांश लेखनासाठी देखील असतो. म्हणजे सारांश लेखन तुम्हाला याच उतार्याचं करायचं आहे. तुम्ही व्यवस्थित तो समजून घ्यायचं. कधी कधी काय होतंय, नजर चुकीने आपल्याकडनं पठित उतार्याचं सारांश लेखन केलं जातं. तसं न करता आपल्याला 3 नंबरचा जो आहे अपठित उतारा त्याचं सारांश लेखन करायचं आहे. बघा त्यानंतर असतात बघा पत्रलेखन. पत्रलेखनासाठी आपल्याला 2 प्रकार असतात बघा. एक असतो औपचारिक आणि दुसरा असतो अनौपचारिक. औपचारिक व अनौपचारिकचे असे एकूण 3 उपप्रकार आपल्याला परीक्षेला येत असतात. पहिला असतो अभिनंदन पत्र, मागणी पत्र आणि त्यानंतर असतं विनंती पत्र. अशा पद्धतीने 3 पत्र येतात. मग त्या 3 पत्रापैकी कोणतेही 2 पत्र आपल्याला परीक्षेला येतात आणि ते आपण लिहायचे असतात. 6 गुणांचा हा प्रश्न असतो आणि जास्तीत जास्त जर गुण मिळवायचे असतील तुम्हाला तर सारांश लेखनाच्या ऐवजी आपण कशाला प्राधान्य दिलं पाहिजे, तर पत्रलेखनाला प्राधान्य दिलं तर नक्कीच तुम्हाला जास्त गुण मिळणार आहे. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे बघा इतर लेखन प्रकारमध्ये, याच्यामध्ये असतात बघा जाहिरात लेखन असतं, बातमी लेखन असतं आणि कथा लेखन असतं. असे 3 उपप्रकार असतात. यापैकी कोणतेही 2 सोडवायचे असतात आणि यासाठी गुण असतात 10 गुण. म्हणजे प्रत्येकाला एक 5 गुणाचा एक प्रश्न प्रकार असतो बघा. 5-5 गुणाचे 2 जर सोडवले आपल्याला तर 10 गुण मिळतात. या ठिकाणी जाहिरात लेखन असते आणि बातमी लेखन किंवा कथा लेखन. तुम्हाला यापैकी कोणतेही सोपं जात असेल किंवा कोणतेही 2 प्रकार जर व्यवस्थित चांगले लिहिता येत असेल, सादरीकरण करता येत असेल तर तेच तुम्ही निवडायचे आहे आणि तेच लिहायचे. पुढचा जो आहे तो आहे निबंध लेखन. निबंध लेखन आपल्याला मराठी या विषयासाठी 8 गुणांना असतं. तर यामध्ये 3 उपप्रकार असतात बघा. प्रसंग वर्णन, आत्मकथन आणि वैचारिक निबंध. अशा पद्धतीने 3 निबंध असतात. प्रसंग वर्णन म्हणजे एखाद्या घटनेचं, एखाद्या प्रसंगाचं वर्णन आपल्याला यामध्ये करायचं असतं. उदाहरणार्थ एखाद्या पारितोषिक वितरण समारंभ आहे, त्या ठिकाणी तुम्ही उपस्थित होता आणि त्या पारितोषिक वितरण समारंभाचं तुम्हाला काय करायचंय, वर्णन करायचंय. अशा पद्धतीचा प्रश्न असतो. त्यानंतर असतं आत्मकथन. आत्मकथन म्हणजे काय, तर शेतकऱ्याचे आत्मकथन, आरशाचे आत्मकथन, डस्टरचे आत्मकथन, फळ्याचे आत्मकथन, अशा पद्धतीचा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर वैचारिक निबंध. वैचारिक निबंधामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न असतात बघा, की प्रदूषण एक समस्या, अशा पद्धतीने पण प्रश्न असू शकतात. आपल्याला एकूण जर विचार केला तर 24 गुणांचा हा प्रश्न प्रकार असतो आणि 24 पैकी किमान आपल्याला 22
21 किंवा 20 एवढे गुण मिळणे आवश्यक आहे. तेव्हा आपल्याला 71 पेक्षा जास्त गुण मिळणार आहे. तर आपल्याला परिपूर्ण मराठी या विषयाची जर तयारी करायची असेल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, कारण चॅनलवरती मराठी विषयाचे अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ येत असतात. जर लेखी परीक्षेचा आपण विचार केला तर लेखी परीक्षेमध्ये एकूण 80 गुण असतात आणि अंतर्गत मूल्यमापन हे शाळेमध्ये असतं की ज्याच्यामध्ये असतात बघा श्रवण कौशल्य, भाषण कौशल्य आणि स्वाध्याय अशा पद्धतीची त्याची विभागणी असते आणि एकूण जे असतात ते 100 गुणांचा 100 गुणांची ही प्रश्नपत्रिका असते. तर अशा पद्धतीने आपण बघू शकतो की मराठी विषयाची जी कृतीपत्रिका आहे त्या कृतीपत्रिकेचं आपण स्वरूप समजून घेऊ शकतो.